सो हे गाय तुम्ही बघू शकता, इथे मी सकाळ सकाळ मस्त आपला टिफिन बनवत घेतला आहे, कारण की माझा भाऊ चाललेला आहे फिरायला. हा गाईस तो चालला आहे गुजरातला, त्याचे 2 ज्योतिर्लिंग बाकी आहेत ते करून घ्यायला. सो इथे मी पूर्ण स्वयंपाक वगैरे करून डन झालेला आहे आणि माझी थोडीशी भांडी घासायची बाकी होती. सो इथे मी लादी वगैरे पुसून आणि कपडे धुवायला घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता दीदीची आणि बाबूची मस्ती चाललेली आहे. नेहमीप्रमाणे दोघांची काही मस्ती संपत नाही. तो दीदीच्या लागले डोल्याला, मस्ती करता करता तिच्या डोल्यावरच लागला, त्यामुळे तिचा डोला भरपूर सुजलेला. आणि हा गाईज हा ब्लॉगला कधीच शूट केलता, सो मला टाकायलाच मिळाला नाही, त्यामुळं मी आता टाकते. सो ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. इथे मी जेवण करायला घेतले. सो आज आहे मटण आणि कोळंबी. त्याच्यानंतर मी पूर्ण किचन वगैरे क्लीन केलेलं आहे, भांडी वगैरे घासून. आणि दीदी आपली काय घ्यायला गेली ती बघू शकता. आणि इथे आपला बाबू संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे तो गेलता त्याच्या डॅडीच्या सोबत खाली बसायला. सो डॅडी बसलेले आहे तिथे बाबूला घेऊन. आणि आमची आईसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता आमच्या आई. आणि त्यानंतर मी जाते भाकरी भुजायला, कारण की मला जायचं होता बाजारात, त्यामुळं मी बाबूला खाली सोडलेला. आणि बघू शकता तो डॅडीच्या जवळ कसा फाट्या आणून देतो, कारण की मच्छर संध्याकाळी येतो म्हणून त्यांनी तिथे आग पेटवत घेतलेली. तर त्याच्यानंतर मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघी चाललेलो आहे बाजारात भाजीपाला घ्यायला. आज शनिवार आहे त्यामुळं. आणि इथे बघू शकता बाबू, रॉनी, भाऊ, आई सवी आणि बाबा, मोठे भाऊ यावी सर्व खाली बसलेली आणि पोरंसुद्धा तिथे खेळत होती. सो आता आम्ही गेलो बाजारात. त्याच अगोदर पहिले घेतले आम्ही गाजर, कारण की थंडीचा सीझन आहे आणि गाजर येतात, त्यामुळं हलवा खायला मला खूप आवडतो. तिथे आम्हाला बाजारात बघू शकता आमच्या गावातल्या भेटल्या ताई, म्हणजे जाऊबाईच होती माझी. सो त्याच्यानंतर दुसरी एक जाऊबाई भेटली आणि त्यानंतर आम्ही केली शॉपिंग. सो बघू शकता बटाटे वगैरे खरेदी केली. त्यानंतर आम्ही टॅमॅटो घ्यायला गेलो. दर शनिवारी टॅमॅटो घ्यायला लागतातच आणि भाजीपाला फ्रेश येतो, त्यामुळं आम्ही दर शनिवारी जातोच भाजीपाला घ्यायला. त्याच्यानंतर मी इथे घेतले आहेत लिंबूसुद्धा लागतं, कारण की आठवडाभर आपण मच्छी मटण काही ना काही खातोच, त्यामुळं मला मच्छीत टाकायला लागतोच लिंबू. आणि इथे बघू शकता त्यानंतर दीदी गेली मंचुरियन घ्यायला. बाजारात गेल्यावर तिला मंचुरियन लागतंच. आणि बघू शकता आज किती बाजार भरलेला आहे, भरपूर गर्दी होती आणि भरपूर काही वगैरे सामान भेटतो बाजारात. त्याच्यानंतर आम्ही घेतली पालेभाजी, कारण की बाजारात नाही घेतली, इकडे या साईडला रस्त्यावर गावठी असते ना, त्यामुळं आम्ही तिथूनच घेतो. सो आता आम्ही बसलो घरी ना. तुम्हाला आमचा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय.